नमस्कार. आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण अशा एका विषयाबद्दल जाणून घेणार आहोत ज्याबद्दल अनेकांना उत्सुकता असते. अचानक मुंगूस दिसणे हा केवळ योगायोग असतो की त्यामागे काही शुभ संकेत दडलेले असतात. लोक परंपरा, धार्मिक श्रद्धा आणि वास्तव यांचा आधार घेत आज आपण या विषयाचा सविस्तर उलगडा करणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार आणि आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. कधी तुमच्या समोर अचानक मुंगूस आले आहे का? रस्त्यातून जाताना, शेतात काम करताना किंवा घराजवळ एखादे मुंगूस दिसले आणि क्षणात नजरेआड झाले, असे कधी घडले आहे का? अनेक लोक अशा प्रसंगाला साधा योगायोग मानतात, पण भारतातील अनेक भागात अशी श्रद्धा आहे की मुंगूस दिसणे काही विशेष संकेत देतात. काही जण याला धन लाभाचे लक्षण मानतात, तर काहींच्या मते ते संकट दूर होण्याची चाहूल असते. पण या श्रद्धेमागे नेमके सत्य काय आहे? धार्मिक ग्रंथ, लोक परंपरा आणि विज्ञान यांचे याबद्दल काय मत आहे? आज आपण या विषयाचा सखोल उलगडा करणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मुंगूस म्हणजे नेमका कोणता प्राणी? मुंगूस हा आकाराने लहान पण अत्यंत चपळ, बुद्धिमान वन्य प्राणी आहे. त्याचं शरीर लांबट असतं, पाय लहान, शेपूट दाट असते, त्याची नजर अतिशय तीक्ष्ण असते, त्याचा वेग इतका विलक्षण असतो. मुंगूस भारतातील जवळजवळ सर्व भागात आढळतो. शेत, जंगल, झुडपे आणि गावांच्या आसपास तो सहज दिसू शकतो. त्याचा मुख्य आहार उंदीर, सरडा, कीटक, कंडी, काही वेळा विषारी सापही असतात. त्यामुळे शेतकऱ्यांचा तो एक प्रकारे मित्र मानला जातो. भारतातील संस्कृतीत मुंगुसाचे स्थान, आपल्या संस्कृतीत प्रत्येक सजीवाला काही ना काही महत्त्व दिले गेले आहे. गाय मातृत्वाचं प्रतीक आहे, गरुड शक्तीचं प्रतीक, हंस ज्ञानाचे प्रतीक आहे. त्याप्रमाणे मुंगूस हे ध्येयाचं प्रतीक, सावधपणा आणि संकटांवर विजयाचे प्रतीक मानले जाते. लोकमान्यनुसार मुंगूस नेहमी सतर्क राहतो. तो कोणत्याही संकटाला न घाबरता योग्य क्षणाची वाट पाहतो, मगच कृती करतो. ही गोष्ट आपल्यालाही शिकण्यासारखी आहे. मुंगूस आणि ध्येयाचा संदेश. मुंगुसाचे नाव घेताच आपल्या डोळ्यासमोर एक दृश्य उभे राहते, सापाशी झुंज. मुंगूस विषारी सापाशी सामना करताना घाई करत नाही. तो शांतपणे निरीक्षण करतो, योग्य संधीची वाट पाहतो आणि मग अचूक हल्ला करतो. या गुणातून आपल्याला जीवनाचा एक मोठा धडा मिळतो. कोणतेही संकट आले तरी घाबरून न जाता शांत मनाने विचार करून योग्य निर्णय घेतला तर मोठ्यात मोठ्या अडचणींवरही मात करता येते. मुंगूस दिसल्यावर लोक काय मानतात? भारतातील अनेक गावांमध्ये अशी श्रद्धा आहे की अचानक मुंगूस दिसणे म्हणजे शुभ संकेत असतात. काही म्हणतात की अडकलेली कामं पूर्ण होतात, काही जण आर्थिक प्रगतीची चाहूल मानतात, तर काहींच्या मते घरातील नकारात्मक जे वातावरण असतं ते कमी होण्याचा हा संकेत आहे. मात्र हे लक्षात ठेवा की ही लोक परंपरा आणि श्रद्धा आहे. त्यांना सर्वत्र धार्मिक आणि वैज्ञानिक प्रमाण मिळालेले नाही. त्यामुळे त्यांच्याकडे श्रद्धा आणि विवेक या दोन्ही दृष्टीने पाहणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांसाठी मुंगुसाचे महत्त्व. ग्रामीण भागात मुंगुसाला विशेष महत्त्व दिले जातं, कारण तो उंदीर आणि इतर पिकांचे जे नुकसान करणाऱ्या प्राण्यांची संख्या कमी करण्यात मदत करतो. त्यामुळे काही शेतकरी मुंगूस दिसल्यास आनंद व्यक्त करतात, कारण त्यांना वाटते की त्यांच्या शेताचे नैसर्गिक रक्षण करणारा एक मित्र आसपास आहे. घराजवळ मुंगूस दिसणे. अनेक ठिकाणी अशी समजूत आहे की घराजवळ मुंगूस दिसल्यास विषारी सापांचा धोका कमी होऊ शकतो. याचे कारण म्हणजे मुंगूस काही वेळा सापांची शिकार करतो. मात्र याचा अर्थ असा नाही की प्रत्येक मुंगूस प्रत्येक सापाला मारतो किंवा प्रत्येक घर सुरक्षित होते. वन्य प्राण्यांपासून नेहमी सुरक्षित अंतर ठेवणे आणि त्यांना त्रास न देणे हेच योग्य आहे. या भागाचा संदेश. मुंगूस हा केवळ एक वन्य प्राणी आहे. लोक परंपरेत त्याला ध्येय, जागरूकता आणि संकटावर विजय याचे प्रतीक मानले जाते. परंतु श्रद्धा, वास्तव यामधील फरक समजून घेणं महत्त्वाचं. आता आपण जाणून घेऊया मुंगुसाचा संबंध धनाचे देवता भगवान कुबेर यांच्याशी कसा जोडला जातो. भारतातील कला, काही प्राचीन शिल्पांमध्ये भगवान कुबेर यांच्या हातामध्ये मुंगूस दाखवलेले आढळते. काही मूर्तींमध्ये त्या मुंगुसाच्या तोंडातून रत्ने किंवा नाण्यांचे प्रतिकात्मक चित्रण केलेले दिसते. याचा अर्थ असा घेतला जातो की खरी संपत्ती केवळ पैसा नसून संयम, प्रामाणिकपणा, योग्य कर्म आहे. म्हणून काही लोकांच्या श्रद्धेनुसार मुंगूस दिसणे हे शुभ काळाची सुरुवात किंवा सकारात्मकता बदलाचे प्रतीक मानले जाते. हे लक्षात घ्या की हा धार्मिक आणि सांस्कृतिक विश्वास आहे, याकडे श्रद्धेच्या दृष्टीने पाहावे. सकाळी मुंगूस दिसल्यास काय मानले जाते? अनेक ठिकाणी अशी लोकमान्यता आहे
की जर सकाळी घराबाहेर पडताना मुंगूस दिसले तर तो दिवस चांगला जाऊ शकतो. लोकांचा असा विश्वास असतो की त्या दिवशी आत्मविश्वास वाढतो, कामात लक्ष लागतं आणि मन प्रसन्न राहतं. अर्थात यश हे आपल्या मेहनतीवर, नियोजनावर आणि निर्णयावर अवलंबून असते. मात्र सकारात्मकता विचार मनाला ऊर्जा देतात हे नक्की. प्रवासाला निघताना मुंगूस दिसल्यास ग्रामीण भागात अनेक ज्येष्ठ लोक सांगतात की महत्त्वाच्या प्रवासाच्या वेळी मुंगूस दिसल्यास तो शुभ संकेत मानला जातो. त्याचा अर्थ असा लावला जातो की प्रवास सुरक्षित होईल आणि जे आपण कामासाठी चाललो आहे ते यशस्वी होण्याची शक्यता वाढली. परंतु याचा अर्थ निष्काळजीपणा करणे असा अजिबात नाही. वाहन चालवताना सर्व नियम पाळणे, सुरक्षितेला प्राधान्य देणे आवश्यक आहे. मुंगूस आपल्याला काय शिकवतो? मुंगूसाचे आयुष्य आपल्याला अनेक गोष्टी शिकवतात. तो सतत सावध असतो, तो संकट ओळखतो, तो योग्य वेळेची वाट पाहतो, तो विनाकारण कोणाशी भांडत नाही, पण गरज पडल्यास ध्येयाने सामना करतो. आपल्या जीवनातही हेच गुण महत्त्वाचे आहेत. घाई न करणे, योग्य निर्णय घेणे, ध्येय न सोडणे आणि प्रत्येक परिस्थितीत शांत राहणे. मुंगूस आणि सकारात्मक विचार. अनेकदा आपण एखादा शुभ संकेत पाहिला की आपल्या मनात आशा निर्माण होते. ही आशा आपल्याला अधिक मेहनत करण्यासाठी प्रेरणा देते. म्हणून काही लोकांना वाटते की मुंगूस दिसल्यानंतर त्यांची अडकलेली कामं पूर्ण झाली. प्रत्यक्षात सकारात्मक विचारांमुळे माणूस अधिक आत्मविश्वासाने काम करतो. त्यामुळे यशाची शक्यता वाढते. मुंगुसाला कधीही त्रास देऊ नका. मुंगूस हा वन्य प्राणी आहे. तो निसर्गाचा महत्त्वाचा भाग आहे. जर तो दिसला तर त्याला पकडण्याचा, हाकलण्याचा किंवा इजा करण्याचा प्रयत्न करू नका. वन्यजीवांचे संरक्षण करणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. त्यांना त्यांच्या नैसर्गिक अधिवासात शांतपणे जगू देणे हेच योग्य आहे. एक छोटी प्रेरणादायी गोष्ट. एका गावात एक वृद्ध शेतकरी राहत होता. एके दिवशी तो शेतात जात असताना त्याला रस्त्याच्या कडेला एक मुंगूस दिसला. त्याने त्याकडे नम्रतेने पाहिले, आपल्या कामाला निघून गेला. त्या दिवशी त्याने नेहमीपेक्षा अधिक मेहनत घेतली. संध्याकाळी त्याला आपल्या पिकात चांगली वाढ झालेली दिसली. लोक म्हणाले, आज सकाळी तुला मुंगूस दिसले होते म्हणूनच हे घडले. शेतकरी हसला आणि म्हणाला, मुंगुसाने मला यश दिले नाही, पण त्याला पाहून माझ्या मनात सकारात्मक विचार आले. त्या सकारात्मकतेमुळे मी अधिक मेहनत घेतली आणि त्याचे फळ मला मिळाले. या गोष्टीतून एक सुंदर असा संदेश मिळतो. श्रद्धा प्रेरणा देऊ शकते, पण यश मिळवून देते ती आपली मेहनत. या भागाचा संदेश म्हणजेच मुंगूस दिसणे अनेक ठिकाणी शुभ मानलं जातं, पण त्या श्रद्धेबरोबर मेहनत, प्रामाणिकपणा आणि योग्य कर्म यांनाही तितकंच महत्त्व आहे. सकारात्मक संकेत तेव्हाच फळाला येतात जेव्हा आपण स्वतःही योग्य दिशेने प्रयत्न करतो. मुंगुसाचे नाव घेताच आपल्या डोळ्यासमोर एक चित्र उभे राहते. समोर फणा काढून उभा असलेला साप आणि त्याच्याशी निर्भयपणे सामना करणारा मुंगूस. हा प्रसंग अनेकांनी प्रत्यक्ष पाहिला असेल किंवा ऐकला असेल. त्यामुळे अनेकांच्या मनात एक प्रश्न निर्माण होतो, मुंगुसाला सापाच्या विषाचा काहीच परिणाम होत नसेल का? याचे उत्तर जाणून घेण्यापूर्वी मुंगूस आणि साप यांचं नातं समजून घेणं आवश्यक आहे. मुंगूस हा मांसाहारी वन्य प्राणी. त्याच्या आहारात उंदीर, सरडा, कीटक, पक्ष्यांची अंडे, काही वेळा सापांचाही समावेश असतो. पण याचा अर्थ असा नाही की प्रत्येक मुंगूस प्रत्येक सापाशी लढतो. तो फक्त गरज पडल्यास किंवा अन्नासाठी सामना करतो. मुंगूस इतका वेगवान का असतो? मुंगुसाची सर्वात मोठी ताकद म्हणजे त्याचा वेग. तो क्षणार्धात दिशा बदलू शकतो. त्याचे शरीर लवचिक असल्यामुळे तो सापांच्या हल्ल्यापासून पटकन दूर होतो. तो सतत सापांच्या हालचालींचे निरीक्षण करतो, योग्य क्षणी झेप घेतो. यामुळे अनेक वेळा तो सापांवर मात करू शकतो. मुंगुसाला विष लागत नाही का? हा एक अतिशय प्रसिद्ध गैरसमज आहे. अनेक लोक मानतात की मुंगुसावर सापाच्या विषाचा काहीच परिणाम होत नाही, परंतु वास्तव थोडे वेगळे आहे. मुंगूस पूर्णपणे विषापासून सुरक्षित नसतो, मात्र त्याच्या शरीरात काही जैविक वैशिष्ट्य असल्यामुळे काही विषारी सापांच्या विषाचा परिणाम तुलनेने कमी होऊ शकतो. याशिवाय त्याचा वेग आणि सावधपणा हेच त्याचे सर्वात मोठे संरक्षण असते. म्हणून प्रत्येक लढाईत मुंगूस जिंकतो असे नाही. लोकमान्यतेतील मुंगूस. भारतातील अनेक भागात अशी श्रद्धा आहे, मुंगूस दिसणे म्हणजे संकट दूर होण्याची चाहूल. कुटुंबामध्ये काही घराजवळ मुंगूस वावरत असला तर विषारी साप कमी येतात. या श्रद्धा अनेक पिढ्यांपासून चालत आल्या आहेत, मात्र या सर्वत्र सिद्ध झालेल्या तथ्य नाहीत. मुंगूस आपल्याला काय शिकवतो? मुंगूस आपल्याला एक महत्त्वाचा जीवन मंत्र
शिकवतो तो म्हणजे ध्येय. ध्येय म्हणजे बेफिकीरपणा नाही. मुंगूस कधीही विचार न करता हल्ला करत नाही. तो योग्य वेळेची वाट पाहतो, संकटांचे निरीक्षण करतो आणि मगच निर्णय घेतो. आपणही आयुष्यात प्रत्येक निर्णय विचारपूर्वक घेतला तर अनेक संकटे टळू शकतो. एक प्रेरणादायी प्रसंग सांगते. एक गुरूंनी आपल्या शिष्याला विचारले, जंगलातील सर्वात धाडसी प्राणी कोणता? शिष्य म्हणाला, सिंह. गुरु हसले आणि म्हणाले, सिंह शक्तिशाली आहे, पण ध्येय म्हणजे फक्त ताकद नसते. ते पुढे म्हणाले, मुंगुसाकडे बघ. तो स्वतःपेक्षा अधिक धोकादायक शत्रूंचा सामना करतो, पण तो रागाने नाही तर बुद्धीने लढतो. ही गोष्ट ऐकून शिष्याला समजले की आयुष्यात यश मिळवण्यासाठी फक्त ताकद पुरेशी नाही, बुद्धी, संयम आणि योग्य वेळ यांचीही तितकीच गरज आहे. श्रद्धा आणि वास्तव. जर तुम्हाला कधीही मुंगूस दिसले तर त्याकडे भीतीने पाहू नका. त्याला पकडण्याचा किंवा त्रास देण्याचा प्रयत्न करू नका. वन्यजीव निसर्गाची अमूल्य संपत्ती आहे. त्याचे संरक्षण करणे ही आपली जबाबदारी आहे. जर श्रद्धेमुळे तुमच्या मनात सकारात्मकता निर्माण होत असेल तर ती चांगली गोष्ट आहे. परंतु कोणताही निर्णय नेहमी विवेक, मेहनत आणि योग्य कृती यांच्या आधारावरच घ्या. आतापर्यंत आपण मुंगुसाचे धार्मिक, सांस्कृतिक आणि वैज्ञानिक पैलू जाणून घेतले. आता अनेकांच्या मनात असलेल्या प्रश्नांकडे वळा. घराजवळ मुंगूस दिसले तर त्याचा अर्थ काय? भारतातील विविध भागात वेगळ्या लोकश्रद्धा प्रचलित आहेत. काही ठिकाणी असे मानले जाते की घराजवळ मुंगूस दिसणे म्हणजे वातावरणात सकारात्मक बदल होण्याचा संकेत असू शकतो. काही जण याचा संबंध घरातील शांतता, प्रगती, संकट कमी होण्याशी जोडतात. मात्र हे लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे की या लोकमान्यता आहेत, त्या सर्वत्र सिद्धी झालेली धार्मिक आणि वैज्ञानिक तथ्य नाहीत. धन लाभाशी मुंगुसाचा संबंध का जोडला जातो? अनेकांना प्रश्न पडतो की मुंगुसाचा आणि धनाचा काय संबंध? याचे मुख्य कारण म्हणजे भगवान कुबेर यांच्या काही प्राचीन प्रतिमांमध्ये त्यांच्या हातात मुंगूस दाखवले आढळते. त्यामुळे कालांतराने लोकांमध्ये अशी श्रद्धा निर्माण झाली, मुंगूस दिसणे म्हणजे अधिक प्रगतीचं प्रतीक असू शकते. परंतु याचा अर्थ असा नाही की मुंगूस दिसला म्हणून अचानक धन प्राप्ती होईल. खरी समृद्धी मिळते ती प्रामाणिक परिश्रम, योग्य नियोजन, ईश्वरावरील श्रद्धेमुळे. अंगणात मुंगूस दिसल्यास काय करावे? जर तुमच्या घरात किंवा अंगणात मुंगूस दिसल्यास घाबरण्याचं कारण नाही. त्याला हकलण्याचा, दगड मारण्याचा किंवा पकडण्याचा प्रयत्न करू नका. तो एक छोटा वन्यजीव आहे आणि त्यालाही जगण्याचा अधिकार आहे. शांतपणे त्याला त्याच्या मार्गाने जाऊ द्या. जर तो वारंवार दिसत असेल तर परिसरात झुडपे, उंदीर किंवा त्याच्या अन्नाचे स्रोत असू शकतात. मुंगूस आपल्याला देणारा आध्यात्मिक संदेश म्हणजे लोक परंपरेत मुंगूस ध्येय, जागरूकता आणि योग्य वेळ साधण्याचे प्रतीक मानला जातो. जीवनात अनेकदा संकटे येतात. काही लोक घाबरून हार मानतात तर काही लोक शांत राहून योग्य संधीची वाट पाहत असतात. मुंगूस आपल्याला शिकवतो की घाईत घेतलेला निर्णय नुकसान करू शकतो, पण संयमाने घेतलेला निर्णय जीवन बदलू शकतो. एका गावात दोन मित्र राहत होते. दोघेही नवीन व्यवसाय सुरू करणार होते. पहिला मित्र सतत भीतीत होता, जर नुकसान झालं तर काय? आणि दुसरा मित्र, मी मेहनत करेल, प्रामाणिक राहीन आणि देवावर विश्वास ठेवेल. एक दिवस सकाळी दोघांना रस्त्यात मुंगूस दिसले. पहिला म्हणाला, हा शुभ संकेत, आता मी काहीही केले तरी यश मिळेल. दुसरा हसला आणि म्हणाला, शुभ संकेत प्रेरणा देतो, पण यशासाठी मेहनत करावीच लागते. काही महिन्यांनी दुसऱ्या मित्राचा व्यवसाय चांगला चालू लागला, कारण त्याने शुभ संकेतावर विश्वास ठेवला. पण त्याहून अधिक विश्वास स्वतःच्या मेहनतीवर ठेवला. या कथेतून मिळणारा संदेश एकच आहे, श्रद्धा मनाला बळ देते, सकारात्मक विचार आत्मविश्वास वाढवतात, पण ईश्वरही त्याच व्यक्तीला साथ देतो जी प्रामाणिक प्रयत्न करते. म्हणून कोणताही शुभ संकेत दिसला तर आनंदी व्हा, पण त्याच वेळी आपल्या कर्मांवर लक्ष केंद्रित करा. आणि महत्त्वाची सूचना, मुंगूस हा भारतातील संरक्षित वन्यजीवांपैकी एक आहे. त्याची शिकार करणे, त्याला पकडणे किंवा त्याचा व्यापार करणे कायद्याने गुन्हा आहे. त्यामुळे जर मुंगूस दिसला तर त्याचा आदर करा, त्याला सुरक्षितपणे त्याच्या मार्गाने जाऊ द्या. आज आपण मुंगूस पाहण्याबाबतच्या विविध लोकश्रद्धा, धार्मिक संदर्भ आणि वैज्ञानिक वास्तव यांची सविस्तर माहिती जाणून घेतली. लक्षात ठेवा, कोणताही शुभ संकेत आपल्या मनात सकारात्मकता आणि आत्मविश्वास निर्माण करू शकतो, पण आपल्या आयुष्यातील यश, सुख, समृद्धी ही नेहमी आपल्या प्रामाणिक प्रमाणावर
प्रयत्नांवर, चांगल्या कर्मावर, ईश्वरावरील अढळ श्रद्धेवर अवलंबून असते. ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर हा व्हिडिओ नक्की लाईक करा, आपल्या कुटुंबीय आणि मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच भक्तिमय, ज्ञानवर्धक, प्रेरणादायी व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला दाबायला प्रेस करा. शेवटी परमेश्वराकडे एकच प्रार्थना, आपल्या सर्वांच्या जीवनात सुख, शांती, उत्तम आरोग्य आणि समृद्धी नानो